222 किंवा 2222 हे एंजल नंबर जेव्हा आपल्याला दिसत असतील तर आपली मून एनर्जी ॲक्टिवेट झाली आहे असं समजायचं. 222 किंवा 2222 आपल्याला कुठेही दिसू शकतं. नंबर प्लेट, बिल, घड्याळामध्ये 2:22 अशा स्वरूपात पण आपल्याला दिसू शकतं. आता आपण न्यूमरॉलॉजीनुसार 2 या अंकाचं शास्त्र समजून घेऊ, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यामध्ये सोपं जाईल. 2 हा चंद्रमाचा म्हणजेच मूनचा नंबर आहे. हा इमोशन, एनर्जी व मून एनर्जी दाखवतो. अंकशास्त्रामध्ये प्रत्येक नंबरला त्याचा अर्थ असतो. 1 नंबर हा सूर्याचा, तसेच 2 नंबर हा चंद्राच्या प्रभावाखाली येतो. चंद्र हा शीतल, शांत असतो, भावनाप्रधान असतो. 2 नंबर चंद्र आणि पाणी याचं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे 2 नंबर चंद्र आणि पाणी या तिघांचं कॉम्बिनेशन असतं. पौर्णिमेला पाण्याच्या पातळीवरून आपल्या मनाची रचना किंवा अवस्था मोजली जाते. नंबर 2 हा फेमिनिन नंबर आहे. 2 नंबर हा मदर नंबर असल्यामुळे तो मातृत्वाचा कारक आहे. त्याच्यामध्ये ते सर्व गुण दर्शवतात जे एका आईमध्ये किंवा एका मातेमध्ये असतात, जसं की प्रेम, ममता, स्नेह, भावना इत्यादी. 2 नंबर हा अत्यंत भावनाप्रधान असतो. त्याच्या भावना पाण्यासारख्या असतात. जर पाण्याला आपण डायरेक्शन नाही दाखवलं, त्याला योग्य मार्ग नाही दाखवला, तर ते नको तिकडे वाहायला लागतं. सेम भावनांचंही तसंच आहे. आपल्या भावना जर आपण कंट्रोलमध्ये नाही ठेवल्या किंवा त्याला योग्य डायरेक्शन नाही दिलं, तर त्या नको तिकडे आपल्याला घेऊन जातील आणि आपल्याला त्याचा तोटाच होईल. त्यामुळे आता हा नंबर आपल्याला का दिसतो हे आपण बघूयात. हा नंबर दिसण्याआधी आपण काय विचार करत असतो हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्यानुसारच त्या एंजल नंबरला अर्थ प्राप्त होतो. जसे की आपण निगेटिव्ह विचार करत असू आणि त्यावेळेस आपल्याला हा नंबर सारखा दिसत असेल, तर युनिवर्स आपल्याला वेगळा संदेश देतो की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा, प्रेझेंटमध्ये येऊन विचार करा, सतत पास्ट किंवा फ्युचरमध्ये जाऊ नका. पास्टमध्ये आपल्याला घडलेल्या घटनांचं दुःख करत बसतो किंवा फ्युचरमध्ये काळजी, चिंता याचा विचार करत असतो. तेव्हा युनिवर्स आपल्याला हा संदेश देतं की तू फ्युचरमध्ये राहा, तुझ्या एनर्जीला अलाइन कर. जेव्हा आपण पास्टमध्ये जाऊन किंवा फ्युचरचा विचार करून निगेटिव्ह किंवा चिंतेत असतो, तेव्हा मूनची एनर्जी आपल्या इमोशनना ट्रिगर करत असते. मग माइंड आपल्याला सतत फ्युचर किंवा पास्टमध्ये नेत असतं. जेव्हा तुम्ही कोणत्या तरी अडचणीत असता, स्वतःला त्रास करून घेत असता, सॅड सॉन्ग ऐकताय, रडणं चालू आहे, दुसऱ्यांना ब्लेमिंग चालू आहे, बाकीच्या सगळ्या उचापती चालू आहेत, तर यातून लवकरात लवकर बाहेर पडा, हा नंबर सांगतो. पास्टचा किंवा फ्युचरचा विचार करू नका, फक्त वर्तमान काळात राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण 222 हा नंबरच असा आहे की तुम्ही पास्टमध्ये जाता, एकतर सारखं तोच विचार करता किंवा जुन्या विचारांना घट्ट पकडून ठेवता, मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. आणि समजा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल, तर तेव्हा तुम्हाला हा नंबर एक वेगळा संदेश देतो. जसं की जर तुम्ही पॉझिटिव्हली विचार करताय फ्युचरचा, पास्टचा किंवा प्रेझेंटचा, किंवा तुम्ही पॉझिटिव्ह पर्सन जर असाल ना, तर तुम्हाला जेव्हा 222 हा नंबर दिसतो किंवा 2222 हा जेव्हा नंबर दिसतो ना, तेव्हा तुम्ही ह्याचा असा अर्थ लावायचा आहे की युनिवर्स तुमच्यासोबत आहे. ते तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावरती आहात, तुम्ही अलाइन आहात, तुम्ही योग्य दिशेने जात आहात, हे तुम्हाला ते सांगत असतं. म्हणजे नंबर तोच आहे, फक्त त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत, ते तुमच्या विचारांवरती अवलंबून आहेत. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता, तेव्हाही तुम्हाला 2-2 जेव्हा नंबर दिसतो ना, तेव्हा तुम्हाला फक्त ते तुम्हाला युनिवर्स किंवा स्पिरिट गाईड जे आहे ना, ते तुम्हाला मेसेज देत असतं की तुम्ही ट्रॅकवरती या, तुम्ही पास्ट किंवा फ्युचरमध्ये जाऊ नका, तुम्ही प्रेझेंटमध्ये या, पॉझिटिव्ह विचार करा, अलाइन राहा. आणि तुम्ही जे आत्ता काही हे करत आहात की अडचणीत असताना तुम्ही जे काही निगेटिव्हली विचार करताय किंवा रडताय, सॅड सॉन्ग ऐकताय किंवा सॅड शायरी वगैरे ह्या सगळ्या ज्या चालू आहेत ना, त्या तुम्ही ताबडतोब बंद करा आणि अलाइन व्हा, पॉझिटिव्ह विचार करा. त्याच्यासाठी जे कृती करणं गरजेचं आहे ते करा तुम्ही, हे सांगत असतं. आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असता, पास्टचा किंवा फ्युचरचा किंवा आता प्रेझेंटचा, तेव्हा तुम्हाला ते गाईड करतं, स्पिरिट गाईड किंवा युनिवर्स तुम्हाला संदेश देतं की तुम्ही योग्य मार्गावरती आहात, योग्य पाथवरती आहात, तुम्ही असेच विचार करा किंवा ह्याच योग्य दिशेने तुम्ही पुढे जा, हे तुम्हाला ते सांगत असतं. म्हणजेच आता समजा तुम्ही निगेटिव्ह विचार करताय किंवा सतत तुम्ही पास्टमध्ये जाताय आणि त्याच तुम्ही प्रॉब्लेम, अडचणी याचा विचार करताय किंवा पुढे कसं होईल, काय होईल ह्याचा तुम्ही तेव्हा विचार करता ना, आणि तुम्हाला 222 हा नंबर जर दिसत असेल ना, तर तुम्ही काय करायचं तेव्हा की तुम्ही अलाइन व्हायचं आहे. अलाइन होणं म्हणजे काय, तुम्ही आपलं माइंड, आपले विचार आणि आपलं युनिवर्स ह्याच्याशी तुम्ही अलाइनमेंट व्हायचं आहे. जसं की तुम्ही पाणी प्या, मेडिटेशन करा, पॉझिटिव्ह विचार करा, इमोशनवरती काम करा. जेव्हा निगेटिव्ह इमोशन्स आपल्या आतमध्ये येत असतात ना, तेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी जे करता येईल ते करा. मग तुम्ही कॉमेडी शो बघा, कॉमेडी मूव्ही बघा, तुम्ही हसा,
गप्पा छान छान गप्पा मारा. तुम्हाला जे जे चांगलं त्या अलाइनमध्ये येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, स्पिरिच्युअली असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या तुम्ही करायला हव्यात. प्रेझेंटमध्ये या आणि एनर्जी आपली बॅलन्स करा, कारण हा नंबर एनर्जी बॅलन्स करण्याबाबतीत पण सांगत असतो. त्याचा तोही अर्थ होतो की तुम्ही आपली एनर्जी बॅलन्स करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटीकडे येणं आणि बदल स्वीकारणं, म्हणजे आपल्या लाईफमध्ये जो काही बदल होत आहे त्याला स्वीकारणं, हेही त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे हा नंबर दिसला ना की ह्या गोष्टी करायच्याच आहेत, की तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल तर तुम्ही अलाइन व्हायचं, निगेटिव्ह विचार बंद करायचे, पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते करायचं. पाणी प्यायचं आहे, कारण पाण्यावरती प्रभाव फार असतो 2 अंकाचा. आपल्या इमोशनवरती काम करायचं आहे, तुम्ही अवेअर राहायचं आहे आणि लगेच तुम्हाला इमोशनवरती आपलं काम करायचं आहे, प्रेझेंटमध्ये राहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असताना जेव्हा हा तुम्हाला वारंवार दिसतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे किंवा तुम्हाला संदेश युनिव्हर्सकडनं असा आहे की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. तुम्ही असेच अलाइन राहा, तुम्ही असाच विचार करत पुढे जा किंवा तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत किंवा जे तुमचं ध्येय आहे तुम्ही त्या योग्य मार्गानेच तुम्ही जात आहात, हा तुम्हाला संदेश आहे. तर तुम्ही आता विचार करा की तुम्हाला 222 हा नंबर दिसतो किंवा 2222 हा नंबर दिसतो. कोणत्याही नंबर प्लेटवरती कुठेही असू देत, कुठल्याही माध्यमातून असू देत, कोणत्याही प्रकारे असू देत, जेव्हा तुम्हाला हे नंबर दिसतात ना तेव्हा पहिल्यांदा आधी तुम्ही अवेअर राहायचं आहे की मी ह्यापूर्वी किंवा आत्ता मी असा कोणता विचार करत आहे ज्याच्यामुळे मला हा नंबर दिसतोय. जर तुम्ही तो निगेटिव्हली दिसत असेल तर तुम्ही त्याला अलाइन करायचं आहे आणि जर पॉझिटिव्हली दिसत असेल तर तुम्ही ग्रेटफुल राहायचं आहे की मला हा नंबर दिसतोय, याचाच अर्थ मी योग्य मार्गावरती आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.